तर एक मोठी बातमी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या नावाची थोड्याच वेळात घोषणा होणार आहे। ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालंय। आताची मोठी बातमी आपण पाहत आहोत। थोड्याच वेळात नरेश म्हस्के यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या नावाची थोड्याच वेळात घोषणा होणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय, ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के यांची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी दीपाली, श्रीकांत एकनाथ शिंदे यांना कल्याणमधून अधिकृत उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर झालेली आहे। तर नरेश गणपत म्हस्के यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झालंय। ठाण्यातून आता ते निवडणूक लढवणार आहेत आणि नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे अगदी निकटवर्तीय मानले जातात। ठाण्याच्या जागेवरती प्रताप सरनाईक आणि त्यासोबतच इतर काही नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा नावाची चर्चा होती। बरेच जण इच्छुक होते, पण अखेरकार उमेदवारी जी आहे ती आता नरेश म्हस्के यांना मिळालेली आहे। त्यामुळे नरेश म्हस्के जे माजी महापौर राहिलेले ठाण्याचे आणि बऱ्याच मोहिमेमध्ये त्यांचा अग्रगण्य सहभाग असतो आणि त्यामुळे ही निवडणूक आता नेमकी ते कशा पद्धतीने लढवणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण ठाण्यात सुद्धा आपण पाहतोय की शिवसेना विरुद्ध शिवसेना असा जो सामना आहे तो आता रंगताना पाहायला मिळेल। राजन विचारे जे विद्यमान खासदार आहे त्यांचं एक फार मोठं आव्हान जे ते नरेश म्हस्के समोर असणार आहे आणि नरेश म्हस्के या आव्हानाला कशा पद्धतीनं पेलणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की कल्याणमधून श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच सांगितलं होतं की कल्याणची जी जागा आहे ती आमच्याकडेच असणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की जो संभ्रम आहे तो सुद्धा आता दूर झालेला आहे। भाजपचे जे नेते पदाधिकारी आहेत ते श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आता कशा पद्धतीनं काम करणार आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। कल्याण हा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे श्रीकांत शिंदे हे तिथले विद्यमान खासदार आहेत। बरीचशी कामं त्यांची या प्रभागामध्ये सुरू आहेत आणि बरेच आव्हानं देखील त्या ठिकाणी त्यांच्या समोर उभी राहिली, मात्र त्याला लिलया पेलण्याचं जे कौशल्य आहे ते सुद्धा त्यांच्यामध्ये असल्याचं वारंवार पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपचे नेते सांगत आलेले आहेत। मनसेचे राजू पाटील यांनी देखील प्रचार सभेमध्ये त्यांची स्तुती केली होती आणि त्यामुळे आता मनसे सोबत असल्यानं नेमकी समीकरणं कशी असणार आहेत आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित मानला जातोय का अशी चर्चा सुद्धा जडू लागलेली आहे। आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांचे ते सुपुत्र आहेत, शिवसेनेला अतिशय महत्वाचं एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि श्रीकांत शिंदे हे कशा पद्धतीनं आता आपली पुढची पारी या ठिकाणाहून खेळणार आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। पण या दोन जागेचा जो तिढा आहे तो आता सुटलेला आहे। वारंवार बोललं जात होतं की दबाव तंत्राचा वापर होतोय, ही जागा भाजपकडे जाणार आहे, ठाण्याची जागा भाजप मागू पाहत आहे। पण एकनाथ शिंदे यांचा जो विजय आहे तो स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एकनाथ शिंदे यांची ताकद हळूहळू दिवसांदिवस वाढत चाललेली आहे। दिल्लीकडे सुद्धा आता त्यांचा जो शब्द आहे तो टाळला जात नाहीये असंच म्हणावं लागेल, कारण बऱ्याचशा जागांवरती ज्या भाजपकडे आणि एनसीपीकडे जाणार होत्या अशा चर्चा होत्या, त्या चर्चांना सुद्धा आता लगाम लागलेला आहे आणि आपण पाहतोय की आता कल्याण आणि ठाणे या दोन ज्या प्रमुख जागा आहेत त्या आता शिवसेनेकडे आलेला आहे आणि या जागांसाठी आता नेमकी एकनाथ शिंदे यांची रणनीती कशी असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या नावाची आता अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे। ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। टॉप 10 लढतींमध्ये कल्याण आणि ठाणे या मतदारसंघांचा समावेश होतो। या दोन्ही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत पाहायला मिळणार आहे। ठाकरे गटाकडून राजन विचारे ठाण्यामधून उमेदवारी देण्यात आलेली होती, त्यांनी प्रचाराला सुरुवात सुद्धा केलेली आहे, मात्र या ठिकाणी महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नव्हता। नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा होती, मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे, त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली आहे। तर दुसरीकडे कल्याणमधून महायुतीचा उमेदवार कोण, तर श्रीकांत शिंदे असणार हे जवळपास निश्चित होतं, मात्र नावाची घोषणा झालेली नव्हती। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर केलेलं होतं, मात्र त्याच्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची होती की अजूनही मुख्यमंत्र्यांनी नावाची घोषणा केलेली नाही, मात्र आज अधिकृतपणे श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे।